एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। नॅशनल हायवे 44 वर गौरक्षकाच्या नावाखाली खंडणी, गौवंश तस्करीला कोणाचा आशीर्वाद? पांढरकवडा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर गौवंश वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडवून स्वतःला गौरक्षक म्हणवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केल्याची कारवाई तेलंगणातील आदिलाबाद स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे। या प्रकरणी नेरडिगोंडा पोलीस ठाण्यात 11 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। उर्वरित आरोपी फरार असल्याची माहिती आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी महामार्गावरून जाणारे ट्रक, आयशर, मॅक्स पिकअप यासारखी वाहने अडवून चालकांना धमकावत होते। आम्ही गौरक्षक असून पोलिसांना माहिती देऊन तुमच्यावर कारवाई करू अशी भीती दाखवून वाहन चालकांकडून पैशांची वसुली केली जात असल्याची तक्रार काही खऱ्या गौरक्षक संघटनांनी पोलिसांकडे केली होती। या तक्रारीनंतर आदिलाबाद स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून कारवाई केली। कारवाई दरम्यान 4 आरोपींना रंगेहात पकडण्यात आले, तर अन्य 7 आरोपी पसार झाले। या टोळीचे नेतृत्व संदीप नावाचा व्यक्ती करीत असल्याची चर्चा असून त्याची यवतमाळ जिल्ह्यात काही लोकांशी साखळी असल्याचेही बोलले जात आहे। दरम्यान पांढरकवडा पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांचा या टोळीला अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याची चर्चा स्थानिक पातळीवरून रंगून आली आहे। महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। सूत्राच्या माहितीनुसार यापूर्वीही संदीप यांच्यावर गोवंश तस्करीची संबंधित प्रकरणात कारवाई झाली होती। तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी त्याला निलंबित केल्याची चर्चा आहे। आता तेलंगणा पोलिसांनी त्याच्या विरोधात थेट गुन्हे दाखल केल्याने या प्रकरणी सखोल चौकशी करून गोवंश तस्करीच्या मुळापर्यंत पोहोचण्याची मागणी गौप्रेमिकांकडून होत आहे। मात्र अद्याप या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि मोठ्या रॅकेटपर्यंत पोलीस पोहोचले नसल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत असून पोलीस प्रशासनाविषयी नाराजी वाढताना दिसत आहे। मुख्य संपादक विनोद माहुरे सह सहसंपादक कुणाल पेंदो,